रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. पितृपक्षामध्ये आयुष्य बदलून टाकणारे आहेत हे 10 उपाय. हे केल्यामुळे इडा पिडा बाधा बंधने हे संपून जातात आणि पितृदेवांची आपल्यावरती कृपा ही व्हायला सुरुवात होते. आयुष्य बदलून टाकणारे आहेत हे उपाय. आता हे उपाय बरेच आहेत, 10-11 उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. याच्यातील कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता की ज्यामुळे आपल्या आयुष्यातून पितरांचा जो दोष आहे, पितरांचा जो त्रास आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो. पहिला उपाय म्हणजे संध्याकाळी दररोज जोपर्यंत पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. तुमच्यावरती जर कर्ज भरपूर असेल तर अशा वेळी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे की ज्यामुळे कर्ज फिटण्यासाठी अतिशय मदत होते. आणि या मोहरीच्या तेलाचा जो दिवा तुम्ही लावाल त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत आणि पितरांना प्रार्थना करायची आहे त्या ठिकाणी की माझ्यावरचं जे कर्ज आहे ते पूर्णपणे नाहीसं व्हावं. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. जर काही कारणास्तव हा उपाय तुम्ही पितृपक्षामध्ये करू शकत नसाल तर अशा वेळी कोणत्याही महिन्याच्या अमावस्येपासून हा उपाय तुम्ही सुरू करू शकता किंवा मग कोणत्याही शनिवारपासून सुरू करायचा आहे आणि सलग 43 दिवस हा उपाय करायचा आहे. 43 दिवसांमध्ये तुम्हाला कुठून ना कुठून तरी कर्ज फिटण्यासाठी मदतही होते. मी असं म्हणणार नाही की अचानक तुमच्याकडे पैसे येतील, मात्र त्या कर्जातून बाहेर कसं पडायचं याचे मार्ग नक्कीच खुले होतील. आणि यासोबतच आपल्याला नाग स्तोत्र आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखाली बसूनच म्हणायचं आहे किंवा मग महामृत्युंजय मंत्र 108 वेळा. हे नाही जमत तुम्हाला तर रुद्रसूक्त म्हणू शकता, पितृस्तोत्र म्हणू शकता किंवा नवग्रह स्तोत्र देखील तुम्ही म्हणू शकता. यामुळे पितरांचे जे दोष आहेत ते पूर्णपणे शांत होतात, पित्र आपली शांत होतात. आता ही पित्र कोण असतात तर आपले जे पूर्वज असतात, जसं की आजी पंजोबा, खापर पंजोबा, हे जे आहेत आपले पूर्वज जे असतात, जे मृत्यू पावलेले असतात, यांचे जर आपण विधिवत कोणतेही कार्य जर केले नाही तर आपल्याला दोष लागायला सुरुवात होतात. आणि सर्वात दोष मोठा त्याचा यामुळे लागतो की आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करत नाही. रोजच्या रोज आपण आपल्या देवाचे म्हणजे आपले जे कुलस्वामी आहेत, कुलदेवी आहेत, आपले इष्टदेव आहेत, आपले पितृदेव आहेत, त्यांना स्मरण करून आपल्याला आभार व्यक्त करायचे असतात की हे देवा, हे पितृदेवा, हे कुलस्वामिनी, हे ज्योतिबा राया किंवा जो कोणता तुमचा कुलस्वामी असेल त्या देवाचे नाव घेऊन म्हणायचं आहे की हे देवा, खूप 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 मी तुमची आभारी आहे की तुम्ही मला हे आयुष्य दिलेलं आहे, हे हात पाय डोळे तुम्ही दिलेले आहेत. आणि पितरांना आपल्याला यासाठी धन्यवाद द्यायचे असतात कारण आपण जे राहतो, ज्या ठिकाणी राहतो, जरी तुम्ही आता घर बांधलेलं असेल तरी ती जी जागा आहे ती तुमच्या पूर्वजांनी घेतलेली आहे, तुम्ही स्वतः खरेदी केलेली नसते. कुणी ना कुणीतरी आपल्या घरात अगोदरच खरेदी करून ठेवलेली असते, ज्यामुळे आपण त्या छताखाली राहत असतो किंवा ती शेतीमध्ये आपण पीक पिकवत असतो. तर याच्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं अतिशय गरजेचं आहे. हे जर आपण करायला सुरुवात केलीत तर थोड्याच दिवसात तुम्हाला खूप चांगला अनुभव यायला सुरुवातही होत असते. त्याचसोबत आपल्या घरामध्ये रोजच्या रोज आपले जे इष्टदेव आहेत, जी कुलदेवी आहे, कुलस्वामी आहे, त्यांचे रोजच्या रोज पूजन झाले पाहिजे. त्यांच्या मंत्रांचा जो जप आहे तो आपल्या घरामध्ये झाला पाहिजे. पितरांचा दोष हा नाहीसा करण्यासाठी भगवान विष्णूंच्या कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही जप करू शकता, जसं की रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकता. यासोबतच भगवद्गीतेचा पाठ आपल्या घरामध्ये झाला पाहिजे. कमीत कमी प्रत्येक एकादशीला श्रीमद भागवत हे आपल्या घरामध्ये वाचन झालं पाहिजे. संक्षिप्तमध्ये आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेटतं, अतिशय छोटंसं पुस्तक आहे, ते तुम्ही प्रत्येक एकादशीला वाचायला सुरुवात करायची आहे. यामुळे देखील 11 एकादशीमध्येच खूप छान अनुभव यायला सुरुवातही होत असते. आता पितरांचे दोष लागल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, जसं की प्रत्येक कामामध्ये आपल्याला उशीर व्हायला सुरुवात होते, वेळेवरती कोणतंही काम हे पूर्ण होत नाही. त्याचसोबत आपल्याला आर्थिक समस्यांचा अतिशय सामना करावा लागतो.
कोणत्याही प्रकारे आपल्याला व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये कितीही जरी कष्ट केले तरी देखील सतत नुकसानच सोसावं लागतं. हे जर तुमच्या बाबतीत होत असेल तर समजून जायचं आहे की आपल्याला पितृदोष आहेत. त्यासोबत ज्या व्यक्ती सतत आजारी असते त्याला देखील पितृदोष असू शकतो. याच्यासाठी आपल्याला हे उपाय करणं गरजेचं आहे. यापुढील उपाय म्हणजे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजय या मंत्राचा जप करत आपल्याला भगवान शिवशंकरांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि हा देखील आपल्याला सलग 43 दिवस किंवा पितृपक्षामध्ये आपल्याला घालायचा आहे आपल्या पितरांच्या नावाने, की आमचे जे पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, ते शांत व्हावे, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांबद्दल मला क्षमा मिळावी, याच्यासाठी ही भावना मनामध्ये धरून भगवान शिवांना अभिषेक करायचा आहे. त्यासोबतच रोजच्या रोज आपल्या घराच्या पितृपक्ष असो किंवा नसो कोणत्याही दिवसापासून तुम्ही हा उपाय जो आहे तो करायला सुरुवात करायची आहे. ज्यावेळी तुमची आंघोळ होईल त्यावेळी दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं आहे. आपल्याच घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं आहे किंवा एक आसन खाली टाकायचं आहे आणि त्या आसनावरती बसायचं आहे आणि ओम सर्वेभ्यो पितरेभ्यो नमो नमः या एका मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा करू शकता, 108 वेळा करू शकता. हा जप झाल्यानंतर दक्षिणेकडेच तोंड करून आपल्याला आपल्या पूर्वजांना नमस्कार करायचा आहे, पाया पडायचा आहे आणि नंतर हातपाय पुन्हा एकदा स्वच्छ धुवायचे आहेत आणि नंतर आपल्याला आपली रोजची देवपूजा करायची आहे. देवपूजेच्या अगोदर पितरांची ही स्तुती झाली पाहिजे. हा मंत्र आपल्या घरामध्ये जप आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासोबतच पितरांना मुक्ती मिळण्यासाठी दररोज हनुमान चालिसाचा पाठ आपल्या घरामध्ये आपण करू शकता. आता महिला करू शकतात का, तर हो करू शकतात, मात्र आपलं शरीर आणि आपलं मन हे स्वच्छ असणं गरजेचं आहे. ज्यावेळी पिरियड सुतक असेल अशा वेळी करायचं नाही. बाकी इतर दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करू शकता. यासोबतच ज्या वेळी आपल्या पितरांची तिथी असेल, आता आपल्याला माहीत असतं की कोणत्या तिथीला आपल्या घरातले पूर्वज हे आपल्याला सोडून गेलेले होते, त्या दिवशी ब्राह्मणांना आपल्याला दान करायचं आहे. गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं आहे, ब्राह्मणांना शिदा द्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला आपण ज्या दिवशी अमावस्या असते त्या दिवशी देखील आपल्याला 1.25 पावशर पेढे देखील आपल्याला ब्राह्मणांना दान करायचं असतं आणि शिदा द्यायचा असतो. कोरडा शिदा जो आपण म्हणतो, हरभरा डाळ, गूळ आणि कणकेचं पीठ, गव्हाचं पीठ हे असं ब्राह्मणांना दान करायचं असतं. यामुळे देखील पितरांना शांतीही भेटत असते. प्रखर जर पितृदोष असेल तर अशा वेळी रोजच्या रोज सलग 43 दिवस ठीक 12 वाजता दुपारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे आणि या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षदा, कच्चं दूध, गंगाजल आणि काळे तीळ घालायचे आहेत आणि नंतर हे पाणी अर्पण करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला फुले तिथे अर्पण करायचे आहेत आणि त्या झाडाखाली बसून आपल्याला पितृस्तोत्र म्हणायचं आहे. यामुळे देखील पितरांना शांती लाभत असते. त्यासोबतच आपल्या घरावरती ठीक 12 वाजता थोडीशी चपाती किंवा भाकरीचा एखादा तुकडा आपल्याला टाकायचा आहे. तो कोणताही पक्षी येऊन खाऊन जाईल, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जरी तुमच्या इथे पक्षी नसतील, एखाद्या मांजराने खाल्ला किंवा कोणत्याही प्राण्याने खाल्ला तरी देखील चालेल, मात्र आपल्याला रोजच्या रोज दुपारी 12 वाजता चपाती किंवा भाकरीचा एक तुकडा, त्याच्यावरती थोडीशी साखर हे ठेवायचं आहे आपल्या पत्र्यावरती. तर हे जे उपाय आहेत ते आपल्याला पितरांपासून मुक्तता देण्यासाठी अतिशय लाभदायक ठरतात. त्यासोबतच पितृदोष जर प्रमाणाच्या बाहेर असेल तर रविवारी संध्याकाळी 1 अख्खा तांदूळ घ्यायचा आहे, अक्षदा घ्यायची आहे, एक पूर्ण कुठून ही तुटकी फुटकी नसावी आणि एक मातीचं मडकं घ्यायचं आहे, व्यवस्थित छोटंसं, जे आपल्याला सुगड आपण म्हणतो संक्रांतीच्या वेळी, ज्या आपण संक्रांती आणतो, काही ठिकाणी संक्रांती म्हणतात, काही ठिकाणी सुगड म्हणतात, तर ती सुगड व्यवस्थित धुवून घ्यायची आहे, त्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि त्या सुगडीच्या वरती एक प्लेट ठेवायची आहे आणि जो तुम्ही एक तांदूळ घेतलेला अख्खा तांदूळ तो देखील ठेवायचा आहे आणि तुमच्या घराचा आग्नेय कोपरा जिथे आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुमची चूल असेल, गॅस असेल, त्या गॅसच्या शेजारी तुम्हाला ठेवायचं आहे किंवा ज्या ठिकाणी
एक तर तुम्ही किचनच्या ओट्यावरती हे ठेवायचं आहे किंवा तुम्ही जिथे पाणी भरता पिण्याचं, ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी भरता, जे पिण्याचं पाण्याचं स्थान आहे तुमच्या घरामध्ये, आता काही ठिकाणी फिल्टर बसवलेले आहेत, तर अशा ठिकाणी तुम्ही फिल्टरच्या एका साईडला जरी ठेवलं तरी देखील चालेल. आणि अशी जर कोणतीही जागा नसेल तर गॅसची शेगडी आहे, जो किचन ओटा असतो आपला, त्याच्यावरती आपल्याला हा कलश संध्याकाळचा पाण्याने भरून ठेवायचा आहे. आता हे भरून झाल्यानंतर छोटीशी एक मातीची पंती किंवा कणकेचा दिवा किंवा आरती जी काही तुमच्याकडे असेल ती आपल्याला लावून घ्यायची आहे. त्याला लांब वात करायची. त्याची वात जी आहे, वातीचं जे तोंड आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. लक्षात ठेवा, तिळाचंच तेल घालायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर शुद्ध गाईचं तूप तुम्ही घालू शकता. इतर कोणतंही तेल चालणार नाही. तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो जो कलश आहे त्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे प्रार्थनापूर्वक की माझ्या घरातील पितृदोष जो आहे तो पूर्णपणे नाहीसा व्हावा. आमच्या घरामध्ये जी काही अडकलेली कामे आहेत ती मार्गी लागावी आणि आमचे जे पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, याच्यासाठी मी हा उपाय करत आहे. कृपा करा महादेवा आणि हा उपाय माझ्यासाठी फलित ठरवू द्या, हा म्हणायचा आहे. हे बोलून झाल्यानंतर आपल्याला झोपून जायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी सोमवार आहे. उठलं की पहिल्यांदा आंघोळ करायची. चहा वगैरे काहीही घ्यायचा नाही. पहिल्यांदा आंघोळ करायची. आंघोळीनंतर देखील चहा हे तुम्ही घेऊ शकत नाही. पहिल्यांदा ते जे ठेवलेलं तुम्ही कलश पाण्याने भरून आणि त्याच्यावरती एक प्लेट आणि त्याच्यावरती एक अक्षता, एक तांदूळ ठेवलेला, ते तसंच घेऊन आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही. आंघोळ केल्यापासून ते महादेवांच्या मंदिरातून पाठीमागं येईपर्यंत तुम्ही कुणाशीही बोलू शकत नाही. तो कलश आपल्याला आंघोळ झालं की पहिल्यांदा कलश उचलायचा, महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं. तो जो अख्खा तांदूळ तुम्ही घेतलेला आहे तो शिवपिंडीवरती ठेवायचा आहे आणि नंतर पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. जे तुम्ही कलशामध्ये पाणी ठेवलेलं, जे सुगडीमध्ये संक्रांतीमध्ये पाणी ठेवलेलं, ते पाणी आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. येताना पाठीमागे ती सुगड घेऊन यायचं नाही. महादेवांच्या मंदिरामध्येच ती सुगड ठेवून यायचं आहे. पाठीमागं येताना फक्त तुम्ही जी डिश ठेवलेली त्याच्यावरती जी प्लेट ठेवलेली तेवढीच घेऊन यायचं आहे. पाठीमागं दुसरं काहीही तिथून आणायचं नाही. जलाभिषेक झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्रार्थना करायची आहे महादेवांना की अडकलेली कामे हे सुरळीत पूर्ण व्हावीत आणि आमचे जे पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. माझ्या घरातून पितृदोष हा नाहीसा व्हावा. आमच्यावरती पितृकृपा ही सदैव राहावी. एवढीच प्रार्थना मी तुमच्या चरणी करत आहे. आता हा उपाय घरातील कर्ता पुरुष किंवा कर्ती जी स्त्री आहे, मेन स्त्री जी तुमच्या घरामध्ये असेल ती देखील करू शकते, पुरुष देखील करू शकतात. तर हा उपाय कुणीही करा, फक्त एकदाच करायचा आहे. एकदा केल्यानंतरच खूप छान अनुभव हा येतो आणि एकदा केल्यानंतर तुम्ही 3 महिने गॅप टाकायचा आहे. 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा हा उपाय करायचा आहे. म्हणजे वर्षातून कमीत कमी 3 ते 4 वेळा तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे की ज्यामुळे पितरांचा दोष जो आहे तो अजिबात तुम्हाला लागत नाही आणि महादेवांच्या कृपेने सर्व प्रकारचे जे पित्र आहेत, जे दोष आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतात. क्षमा असावी व्हिडिओ मोठा झाल्याबद्दल. तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.